कलियुगात माणसाविषयी मन चांगलं राहिलं नाही. बापाचा पोराचा एक विचार राहिला नाही, पती पत्नीचा एक विचार राहिला नाही. कलियुगाचा परिणाम आहे. पूर्वीच्या काळामध्ये अन्न विकल्या जात नव्हतं, आता अन्न विकू लागलं. शिजलेलं अन्न विकायला धर्मशास्त्र परवानगी देत नाही, पण आता हॉटेल जागोजाग पडले, शिजून अन्न विकल्या जातं. कलियुगाचा परिणाम आहे. हे आपलं पाप आहे. पूर्वीच्या काळामध्ये ठरवून हुंडा दिला जात नव्हता, आता कन्या विक्री केल्या जातात. हुंडा देणं म्हणजे काय, व्यवहार ठरवणं म्हणजे काय. नारद महर्षी या मृत्यू लोकामध्ये हे सगळं पाहत चालले. सूत महाराज सौनकादिक ऋषींना हे सांगतायत. प्रत्येकाच्या घरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये सल्लागार असायचा. कोण असायचं हो तुमच्या लहानपणामध्ये मुरली भाऊ? घरातला सल्लागार कारभारी कोण असायचं? वडील असायचे, बरोबर. आता कोण आहे आता सध्या? आता तुमचा सल्ला असेल ना घरात सगळा? नाही. अरे अरे, कालाय तस्मै नमः. तुमचा रोबाब लय पाहिलेला आहे मी, लय पळत होतो भिवून तुम्हाला. निशेचे आकडे पाहिले का आम्ही हो बोरीच्या झाडाखाली गेलो, मुरली हो आले म्हणलं की हो बरोबर. तुम्ही सुद्धा ना पांदिनी बोरी असायच्या, बोरीच्या बोरी पिकल्या की आम्ही कुपाटीतून शिरायचं आतमध्ये. ह्यांचा नुसता आवाज जरी ऐकला की शिवाला जाऊन लपून बसायचं. दरारा होता, काळा असतो एक आवाज. मग आता तुमचं घरात मग जाऊ द्या नगवा, आपलं कथेतलं सांगतो मी, कलियुगातलं. हे त्यांचं नाही चाललंय, सगळ्याचं चाललंय. प्रत्येकाच्या घरात हेच आहे, सर्वांच्या घराघरात हेच आहे. भयंकर काळाला पूर्वीच्या काळामध्ये घरातले सल्लागार आई आणि बाप होते. आता कोण आहे? तपासा ना आपापलं घर. शालको बुद्धिदायकः, भागवत सांगते, मी नाही सांगत. शालको बुद्धिदायकः. शालक म्हणजे मेहुणा. मेहुणा म्हणजे कोण झालंय? नाही काय उपयोग? माऊली झाले का? झाले. मेहुणा कोणता? मामाचं पोरग, बायकोचा भाऊ. आता मान हल्ली गाड्या जोरात दे बाप्पा, मान हल्ली मागून पुढं तुमच्या. बायकोचा भाऊ. भागवतकार म्हणतात कलियुगामध्ये घरातला सल्लागार बायकोचा भाऊ म्हणजे मेहुणा आहे. दाजी जरा विहीर खांदायची म्हणतोय फोनवर. विचारावं म्हणलं दाजीला, काय म्हणतात काय नाही, सल्ला घ्यावा. आई बापाला नाही विचारत कोण. कलियुगाचा परिणाम आहे राजाओ. पती पत्नीमध्ये वितुष्ट येऊ लागलं, भांडणं होऊ लागलं, घरातलं समाधान बिघडलं, घरातली शांतता बिघडली, घरातला आनंद मावळला. तीर्थातलं सार गेलं, साधूच्या आश्रमातलं सार गेलं, क्षेत्रामध्ये समाधान राहिलं नाही. का नाही राहिलं? तीर्थाच्या ठिकाणी संसारी भोगी लोक जाऊन राहू लागले. साधूच्या आश्रमामध्ये परधर्मीयांनी अतिक्रमण केली, आश्रम विटाळली, बाटली, मंदिराचा विध्वंस. कालची बातमी बांगलादेशातली. तुमचे मंदिर तोडले, फोडले, जाळले, तुमचे लोक मारले, जिवंत जाळात फेकलेत, बकरा कापावाशी कापले गेलीत. कलियुगे धर्मापेक्षा अधर्म बळकट दिसू लागला. 100 नास्तिक एका आस्तिकाला ऐकू शकत नाहीत नव्हे, 100 आस्तिकाला एकटा नास्तिक पुरा पडतो. भयंकर या कलियुगाची परिस्थिती आहे. आई बापाला सांभाळतात काय?
घरामधलं समाधान बिघडलं, एकमेकाची एकमेकाविषयी मन चांगली राहिली नाही. सत्यम नास्ती तपः शौचः दया धर्मम न विद्यते. तप राहिलं नाही, पावित्र्य राहिलं नाही, दया राहिली नाही, दान राहिलं नाही, सत्य कुणी बोलत नाही. तरी सुद्धा म्हणतो हरिश्चंद्राचा कलियुगातला अवतार जर कोणता असेल तर मीच. आपल्यासारखा सत्यवादी दुसरा कोणी नाही बा. दिवसातून एकदा खरं बोलला तर. खरं आपलं आपण परीक्षण करावं. जग काय करतंय पाहण्यापेक्षा आपण काय दिवा लावतो हे आपलं आपण डोळे झाकून रोज संध्याकाळी पाहावं. याला शास्त्रीय भाषेमध्ये संवालोकन म्हणतात. केलं पाहिजे. दिवसभरात चांगलं किती केलंय, वाईट किती केलंय, आपलं आपण शोधलं पाहिजे. ज्याला चांगलं जीवन जगायचंय, माणूस म्हणून जगायचंय, मानवाचा धर्माचा आनंद जीवनामध्ये घ्यायचा आहे नव्हे, जीवन आपलं कृतार्थ करून घ्यायचंय. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ हे केल्याशिवाय नाही. विठ्ठल पाहायचाय ना, विठ्ठलची एक देखलिया सार्थकता त्याच्यामध्ये. किती पैसे कमवले म्हणजे सार्थक जीवन लागेल, किती जमीन मिळवली म्हणजे सार्थकी जीवन लागेल, किती सत्ता भोगली म्हणजे सार्थकी जीवन लागेल, नाही लागू शकत. सत्यनं, पैशानं, जमिनीनं, ऐश्वर्यानं आणि कुटुंबाच्या प्रेमानं नाही जीवन सार्थकी लागू शकत. याच्याकरता आपल्याला करावं लागेल, आपल्याला शोधावं लागेल, पाहावं लागेल. स्वतः करता काही जगायला शिका. शिवालोकन करावं. किती आपण खरं बोलतो, किती आपण खोटं बोललो. अरे आज दिवसभरात जास्त खोटंच बोललो, खरं थोडं बोललो. उद्या प्रगती करा, उद्या त्याच्यात सुधारणा होईल असं वागा. पाप कमी होईल आणि पाप कमी झालं ते देव आपल्या जवळ येईल. आपण मोठे विद्वान हो. कशाला विद्वान व्हायचंय, कशाला तपस्वी व्हायचंय, एक साधू व्हायचंय, कशा करता व्हायचंय, वारकरी व्हावं, कशा करता व्हावं, देव प्राप्ती करता, पुण्य प्राप्त करून घ्यावं. नारद महर्षी या जगाचा सगळं परीक्षण करत चालले. रामेश्वरला गेले, जगन्नाथपुरीला गेले. एक 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 तीर्थक्षेत्राचं पाहत, आश्रमाचं दर्शन करत, तीर्थक्षेत्राचं दर्शन करत, तीर्थाचं स्नान करत चालले जात असताना कर्नाटकमधून महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रात क्वचित महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये बी सगळ्या ठिकाणी नाही, क्वचित काही ठिकाणी चालले. पाहत जात असताना सौराष्ट्रातून चालले. नारद महर्षी आकाश मार्गाने जात असताना आवाज आला, भो साधो, भो साधो, क्षणम तिष्ठ. मत चिंतामपि नाशय. माझी चिंता दूर करा, क्षणभर थांबा. एका मातेचा आवाज आला. नारद महर्षी खाली आले, जवळ गेले. एक माता भगिनी तारुण्य अवस्थेमध्ये, 2 तिला मुलं, हजारो दास्या, हजारो दास सेवेकरता तत्पर. पण ती 2 मुलं आहेत. ती मुलं कृश झालेली, मूर्छित पडलेली. आई मात्र तरुण पण शोकाकुळ झालेली, शोक विव्हळ झालेली, आक्रोश करते. नारद महर्षींना हात जोडले. नारद महर्षीला विनंती करू लागली, नारदा, तुमच्या दर्शनामध्ये फार मोठी ताकद आहे, फार मोठी ताकद आहे. तुमच्या दर्शनानं पापाचा नाश होतो, रडणारा हसतो, दुःखी आनंदी होतो, जन्म मृत्यू संपतो. म्हणून मला मदत करा, माझी चिंता दूर करा. नारद महर्षींनी विचारलं, हात जोडले, आई तू कोण आहेस? ही 2 मुलं कोणाची आहेत? त्यांची अवस्था का झाली अशी? त्या मातेनं आपली ओळख करून दिली. माझं नाव भक्ती आहे.
ती दोन मुलं माझी आहेत, एकाचं नाव ज्ञान आहे, एकाचं नाव वैराग्य आहे. हे माझ्या सेवेकरता दास आणि दास्या, हजारो दास दास्या माझ्या समवेत आहेत. पण मला तारुण्य आहे, माझी मुलं कृश झालेली आहेत, याचं दुःख मला आहे. म्हणून एवढं माझ्या मुलांना तारुण्य प्राप्त करून द्या, शक्ती प्राप्त करून द्या, तुमच्यात ती ताकद आहे. नारद महर्षींना विनंती केली. नारद महर्षींनी तिथं थांबले, वेद पाठ केला, गीता पाठ केला, कवच पाठ केला, रक्षा पाठ केला, सगळे पाठ करून झाले. जोपर्यंत वेदाचा पाठ चालू आहे तोपर्यंत मुलं उठून बसायची. पाठ संपला, अनुष्ठान संपलं की मुलं पुन्हा आहे त्या अवस्थेमध्ये मूर्छित पडायची. आईचा विलाप, आईचा आक्रोश. पण त्या आईला असं वाटतं आपली मुलं दुःखी असावी, आणि ज्या आईला असं वाटतं ती आई असेल का? तो बाप असू शकतो का? असू शकत नाही. भक्तीला दुःख आहे. नारद महर्षींनी प्रयत्न केले, प्रयत्न करून शेवटी खंत जीवनात प्राप्त झाली. आपल्याला यश आलं नाही, दुःख प्राप्त झालं, थांबले. तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली, नारदा खिन्न होऊ नका, दुःखी होऊ नका, सत्कर्म करा, यश येईल, फळ चांगलं मिळेल. सत्कर्म करा म्हणून शब्द कानावरती पडले, पण सत्कर्म कशाला म्हणतात याचा उलगडा होण्याकरता नारद महर्षी तिथून निघाले. पुन्हा तरी एखाद्या सिद्ध महात्म्याला विचारावं, सत्कर्म म्हणजे काय, सत्कर्म करा म्हणजे नेमकं काय करा, असं शोध घेत 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 बद्रिक आश्रमाला गेले. तुम्ही 2 धाम केले का? 4 धाम केले का? 4 धाम. त्याच्यामध्ये बद्रिक आश्रम येतं बघा. तिथं सनकादिक ऋषी आजही राहतात. बद्रिक आश्रम आणि केदार आश्रमाची एक आश्चर्यकारक घटना आहे. बद्रिक आश्रम आणि केदारनाथ या ठिकाणी ज्यावेळेस बर्फ पडतो त्यावेळेस ते मंदिर बंद होतात, आणि मंदिर बंद करत असताना पुजारी त्या मंदिरामध्ये दिवा लावतो, तेल ओतून दिवा लावून बाहेर निघतो. पुन्हा 6 महिने ते मंदिर उघडले जात नाहीत, पण दिवा अखंड 6 महिने चालू असतो. कोण लावित असेल, कोण तेल ओतत असेल त्या दिव्यामध्ये? बरं, एकदा त्या दिव्यामध्ये तेल ठेवून ठेवून 6 महिने इतकं तेल ठेवता येईल काय? आणि ज्या वेळेस ते मंदिर उघडलं जातं 6 महिने तो दिवा अखंड, जसं का आत्ता दिवा लावलाय असा चालू असतो, आणि दिवाची नित्य पूजा चालू असते. बद्रीनाथला सनकादिक ऋषी राहतात. तिथून नारद महर्षी चालले. जात असताना घाईघाईनं चाललेले, धावत धावत चालले जात असताना सनकादिकांनी पाहिलं. नारद महर्षी थांबले, दर्शन केलं, आणि दर्शन केल्यानंतर चेहऱ्यावरती दुःख दिसलं, मालिन्य दिसलं, उदासीनता दिसली. नारदाला सनकादिकांनी विचारलं, नारदा चेहऱ्यावरती काहीतरी चिंता झळकते, काय कारण आहे? एवढं धावत धावत कुठं चाललात? नारद महर्षींनी हात जोडल्याने सांगितलं, मी या मृत्यू लोकाची दर्शन करत तीर्थक्षेत्र पाहत चाललो होतो. जात असताना, सौराष्ट्रातून जात असताना एक माता भगिनीने आवाज दिला. तिथं गेलो. तिचं नाव भक्ती आहे. तिची 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य आहे. मुलांना आई तरुण आहे, मुलं कृश झालेली आहेत, पुरचित पडलेली आहेत. ते दुःख नाहीसं करण्याकरता मी प्रयत्न केले, पण मला यश आलं नाही. आकाशवाणीनं सांगितलं सत्कर्म करा, म्हणून सत्कर्म काय हे विचारण्याकरता मी साधू लोकांकडे जात असताना तुमचं दर्शन मला झालं. आनंद आहे. माझ्यावर एवढी कृपा करा, सत्कर्म कशाला म्हणतात? सनकादिकांनी सांगितलं, नारदा काळजी करू नका, सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवत कथा करा, जी आपण करतो. श्रीमद भागवत कथा 7 दिवस करा. ज्ञान आणि वैराग्याला पुष्टी प्राप्त होईल, तारुण्य प्राप्त होईल, भक्तीला आनंद मिळेल.
2 मिनिटं. सनकादिकांनी सांगितलं, नारदा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा 7 दिवस करा, तुम्हाला यश येईल, भक्तीला आनंद प्राप्त होईल, ज्ञान वैराग्य पुष्ट होतील. नारदजी हसायला लागले. माझ्यासारख्या भोळ्या बाबल्याला असं बोलता तुम्ही? श्रीमद भागवत कथेनं पुढे होणं शक्य आहे काय? नारदा, शक्य आहे. सत्कर्म यालाच म्हणतात. हे सत्कर्म आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. अशा सत्कर्माला साह्यभूत व्हावं. उद्यापासून प्रत्येकीने एक वाढवायची. आपण दुसऱ्याला कथेला आणलं का अर्ध पुण्य आपल्याला मिळतं. समजा आता मी कथेला मला तुम्ही उद्याच्याला आणलं, तसं मी येणार नाही, पण जर आणलं मला उद्या कथेला, तर मी कथा ऐकली, तर मी कथा ऐकल्याचं अर्ध पुण्य ज्यांनी मला आणलं त्याला मिळणार. फायदा आहे की नाही? फायदा आहे की नाही? जर मी उद्या एखाद्याने मला उद्याच्याला खुरपायला नेलं, तर माझ्यातले अर्धे पैसे नेणाऱ्याला मिळणार आहेत का? काय रोज आहे सध्या? काय रोज आहे? 400 रुपये. आई, सकाळी खरंच जावं लागते मग. 400 रुपये दुपारपर्यंतच, 12 वाजेपर्यंत 400 भागत आहे आपला. आता अर्ध पुण्य मिळतं. नारद महर्षींना सांगितलं, सत्कर्म करा, कथा करा. कुणी करायची? नारदांनी सांगितलं, तुम्ही म्हणताय ना करा, तुम्हीच सांगा, मी यजमान होतो. कुठं करायची? गंगेच्या तीरावरती. ज्ञान वैराग्य आणि भक्ती वृंदावनामध्ये, केदारनाथ बद्रीनाथ गंगेच्या पलीकडे कथा करायची. कुठं? गंगेच्या तीरावरती. हरिद्वार वरून आपण थोडेसे पुढे जाऊ, ज्ञान भक्ती वैराग्यांना आपण बोलू, आणि हरिद्वारासारख्या ऋषिकेश सारख्या ठिकाणी गंगेच्या तीरावरती, पवित्र तीरावरती, महान वटवृक्षाच्या विशाल छायेखाली श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. नारदांनी यजमान पद स्वीकारलं, सर्व व्यवस्था केली, ऋषीमुनींना पाचारण केलं. हजारो ऋषीमुनींचा जनसमुदाय त्या ठिकाणी एकत्र आला. कथेचं वक्तेपण सनकादिकांनी स्वीकारलं. आसनावरती विराजमान झाले. ज्ञान वैराग्य आणि भक्ती करता आसनाची व्यवस्था केली, त्यांना आव्हान केलं, आणि तिथं कथा चालू झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. आचार्य महाराज की जय. कथेला प्रारंभ झाला. कथेचा महिमा सनकादिक सांगू लागले, आणि कथेचा महिमा सांगत असताना सनकादिकांनी एक वाक्य उच्चारलं, नारदा, जिवंत माणसाला ही कथा आनंद देईल, मोक्ष देईल, यात नवल नाही. मेलेल्या जीवाला सुद्धा, पिशाच येऊनला गेलेल्या जीवाला सुद्धा, भूत झालेल्या जीवाला सुद्धा ही श्रीमद भागवत कथा मोक्ष प्राप्त करून देते. एवढं या कथेचा महिमा, एवढं या कथेचं महत्व आहे. महान अशी श्रीमद भागवत कथा मेलेल्या जीवाला सुद्धा मोक्ष देते. पटतं काय? तुम्हाला मला आनंद देईल, मोक्ष देईल, यात नवल नाही. पण एखादा जीव अपघातानं गेला आणि त्याला मोक्ष देणारे नारद महर्षी हसू लागले. मला पटत नाही म्हणे. सनकादिकांनी सांगितलं, नारदा पटत नाही? नाही पटत नाही. कशावरून पटत नाही? अहो, जिवंत जीवाला आनंद देईल, यात नवल नाही. मेलेल्या जीवाला आनंद कसा देईल? देते. मग कसा देते ते सांगा. आता नाही, आता 5 वाजले. आता